खेळतोय बॅक टू द बॉलरचा पंच आणि बघा फेक आली असती तर विठ्ठलला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं असतं, परंतु फेक अचूक यष्टांचा वेध घेणारी नव्हती, त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. एकंदरीत पहिला चेंडू, ज्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धाव फलकावरती होते ती अर्थात जिगर बॉयज संघाच्या डावामध्ये रॅपोज बॉयज संघाकडून. जो संघ जिंकेल त्याला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. 30,000 रुपयाचा तो मानकरी नक्कीच ठरणार आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने टोला लावतो. यावेळी पॉइंट कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. एक धाव नक्कीच यावेळी मात्र पूर्ण केली जाते. पहिल्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ हा मैदानावरचा समाप्त होतोय आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात. 1 धावा बिनबाद अशी सुरुवात ही जिगर बॉयज संघाची नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सुरुवात झाली, कारण आता ग्रुप स्टेजेसचे सामने संपलेत. आता नॉकआउट फेरीचे सामने सुरू होत आहेत. पुढे चेंडू विठ्ठलला टोलावला. चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चाललाय. पाठलाग केला जातोय क्षेत्ररक्षकांना. जोपर्यंत पाठलाग केला जाईल, चेंडूवरती ताबा मिळवला जाईल, तोपर्यंत 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 3 धावा धावफलकावरती एकंदरीत बिनबाद. एक सावध सुरुवात मी म्हणेन आपल्याला पाहायला मिळते जिगर बॉयज संघाची या क्वालिफायर नंबर 1च्या सामन्यामध्ये रॅपोज बॉयज संघाविरुद्ध. यावेळी लॉफ्टेड फटका खेळलाय. डीपला प्रोटेक्शन दिसतंय. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक दिसतोय. त्याच्याकडनं 1 बाउन्स चेंडू कलेक्ट केला जातोय. परतीची फेक होते. तोपर्यंत 1 धाव ही पुन्हा एकदा विठ्ठलनं धावून पूर्ण केले. 1 धावेनं धावसंख्या 4 वरती येऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती प्रगतीपथावरती 4 धावा बिनबाद अशी सुरुवात ही जिगर बॉयज संघाची. यावेळी रिव्हर्स स्वीप अल्टी पलटीचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूने फेक झाली. अचूक यष्टांचा वेध घेणारे फलंदाज विठ्ठल दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीमध्ये धावबादच्या स्वरूपामध्ये माघारी येऊन परतलाय. पहिला हादरा बसतोय. विठ्ठल माघारी परततोय आणि मुन्नाची काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपण मैदानावरती बघतोय. विठ्ठल सारखा एक मोठा गडी तंबूच्या दिशेने माघारी परतलोय. जिगर बॉयज संघाला एक मोठा हादरा बसतो. विठ्ठल बॅक टू द पॅव्हलियन डीआय. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. अखिल गेलाय मैदानामध्ये. पहिला गडी अगदी तंबूच्या दिशेने स्वस्तामध्ये माघारी परतलाय. विठ्ठल सारखा एक मोठा गडी तंबूच्या दिशेने माघारी परततो. अखिल मैदानामध्ये होतोय. सामना करेल या षटकातल्या शेवटच्या चेंडूचा. अकुट्टपणे चेंडू आडवा बॅटनं फटका ठेवलेला. मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेग वरचा क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत येईल, चेंडूवरती ताबा मिळवेल राकेश, परतीची फेक करेल, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत मैदानावरती समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात. त्या 7 धावा 7 रन आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 ओव्हर. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. 7 धावा धावफलकावरती. एक गडी हा तंबूच्या दिशेने माघारी परत आहे. तो आता जिगर बॉयज संघाचा खेळताना दिसतोय रापोज बॉयज संघाविरुद्ध. दुसरा सामना या मैदानावरती. हा सामना संपल्यानंतर लगेच आपल्याला पाहायला मिळेल एलिमिनेटर राऊंडचा सामना नाईकवाडा टायटन्स विरुद्ध यंग बॉयज मांद्रेम या 2 संघादरम्यान. दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होताना दिसेल. चेतन नावाचा गोलंदाज हा गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होताना दिसेल.
चेतनचा विचार करूया. चेतननं पहिल्या दिवसामध्ये 3 चेंडू मागे 3 चौकार ठोकण्याची कामगिरी. त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील मागच्या सामन्यात एक सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्यानं दाखवलं होतं. नाईकवाडा टायटन संघाविरुद्ध 2 धावा केवळ दिल्या होत्या त्या षटकामध्ये आणि 2 धावा देत गणिताने गारद किती केले होते त्रिवेणी. एक गडी त्यावेळी गारद केला होता. अशी चमकदार कामगिरी करणारा चेतन गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय, सामना करतोय. जिगरबाज संघाचा कर्णधार रोहित हा स्ट्राईक एंडवरती. पहिल्या षटकात फक्त 6 धावा खर्ची घालणारी गोलंदाजी आपण बघितली ती रापोस बॉयज संघाकडे. रापोस बॉयज संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असेल मागच्या सामन्यातल्या विजयामुळे. यावेळी ड्राईव्ह केला चेंडू चाललाय कव्हर्सला. 1 धाव नक्कीच पूर्ण केली होती रोहितनं. रोहितचा प्रयत्न सुरुवातीच्या काही षटकामध्ये थांबून खेळावं, सावध खेळावं, एक प्रत्येक चेंडू गणित 1 धाव काढावी, 2 धावा खेळावे, धावफलक सातत्यानं हलता ठेवावा आणि मध्येच एखादा खराब चेंडू मिळाला ना तर या खराब चेंडूचं रूपांतर चौकार षटकारामध्ये करावं ही नक्कीच रणनीती असेल ही रोहितच्या मनामध्ये. यावेळी आडव्या बॅटनं लॉफ्टेड फटका खेळलाय. चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चाललाय. लॉंगॉनवरचा क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवरती येतोय, परतीची फेक करतोय. त्या फटक्यावरती फलंदाज दुसरी धाव घेणार नाही याची मात्र त्याने घेतलेली दक्षता. परिणामी केवळ एकेरी धावेवरती मानलंय समाधान आणि या 1 धावेनं संघाची धावसंख्या ही 8 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले. एकंदरीत दुसरा षटकाचा खेळ जो की मैदानावरती प्रगतीपथावर. थोडीशी आखणी स्ट्रॅटेजी चेंज केली आहे रापोस बॉयज संघाला. चेतनला लवकर गोलंदाजीसाठी बोलावलंय. मागच्या सामन्यातला जर विचार केला यावेळी रोहितनं बरोबर मैदानावरची ज्या ठिकाणी गॅप आहे ती शोधली आहे आणि चेंडू धाडलाय त्या ठिकाणी डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता याचा फायदा उठवलाय. एक उजव्या यष्टीच्या बाहेरचा आखूडचा टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती बॅकफुटला जाऊन कटचा फटका. चेंडू जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या येऊन पोहोचली ती दुहेरी आकड्यामध्ये 12 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले. मी मगाशीच म्हटलं की रोहितचा तोच मनसुबा असावा. प्रत्येक चेंडू गणित एकेरी दुहेरी धावा जमवाव्या, खराब चेंडूचं रूपांतर चौकार षटकारामध्ये करावं आणि एक खराब चेंडू होता जो फेकला होता चेतननं त्याचं रूपांतर रोहितनं चौकारामध्ये केलंय. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी त्या ठिकाणी स्वीपचा फटका गेलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट फाईन लेगवरचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय, चेंडू अडवतोय. परतीची फेक जोपर्यंत करतोय तोपर्यंत 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावून काढलेल्या त्या 2 धावा आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या 14 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावरती 14 धावा बिनबाद, 1 गडी बाद माफ करा विठ्ठल बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये 3 या धावसंख्येवरती. अशी एकंदर धावसंख्या ही जिगर बॉयज संघाची आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. यावेळी फ्लिकचा फटका परंतु बॅटची लिडिंग एज लागली आहे. चेंडू टोलवायचा होता ऑन साइडला, चेंडू गेलाय ऑफ साइडला. 1 धाव ज्याची नोंद नक्कीच संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली आणि या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या ही येऊन पोहोचली अर्थात 15 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक जे की मैदानावरती हे प्रगतीपथावर. यावेळी लॉफ्टेड फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. यावेळी तो क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाही आहे. 55 क्रमांकाची जर्सी ज्याच्या पाठीवरती तो अखिल आता मात्र पॅव्हेलियनच्या दिशेनं माघारी परतलाय. दुसरा हातरा बसतोय जिगर बॉयज संघाला. अखिल बॅक टू द पॅव्हेलियन. विजय क्रमांक 28 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला मैदानावरती. 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीला आलाय तो प्रेम. सज्ज होईल स्ट्राईक एंडला नक्कीच, कारण
बाद झाला फलंदाज तो अखिल तो झेलबादच्या स्वरूपात माघारी परतलाय. त्यामुळे बदलत्या क्रिकेटच्या नियमानुसार एकंदरीत नवीन फलंदाज हा स्ट्राईक एंड वरती सज्ज होताना दिसेल. प्रेम सज्ज होईल, साथ देईल रोहितला. थोडीशी बातचीत होत आहे मैदानावरती प्रेम आणि रोहित यांच्या दरम्यान. कशा रीतीची फलंदाजी, कशा रीतीची या ठिकाणी कशा रीतीने आपला डाव या ठिकाणी पुढे न्यायचा आहे, कशा रीतीची भागीदारी करायची आहे आपल्या संघाला एक चॅलेंजिंग टोटल प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध उभारून देण्यासाठी याची थोडीशी बातचीत झाली आहे कर्णधार आणि नवीन फलंदाज या नात्यानं गेलेला मैदानामध्ये प्रेम यांच्या दरम्यान. प्रेम थोडासा बघा सज्ज होतोय स्ट्राईक एंडला. आपण बघतोय प्रेम आणि रोहित आता डाव्या आणि उजव्या हाताची ही फलंदाजीची जोडी मैदानावरती असेल. 2 षटकांचा एकंदरीत खेळ मैदानावरती समाप्त होतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 15 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि 3ऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होते. गंधर्व नावाचा गोलंदाज हा गोलंदाजीच्या मोर्चावरती एक युवा श्रेणीचा छोट्या श्रेणीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक उभरता सितारा आमच्या नाना परबांच्या भाषेमध्ये रायझिंग स्टार ऑफ मांद्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. गंधर्व सज्ज होतोय 3ऱ्या षटकाच्या मोर्चावरती. पहिला चेंडू अल्टीपल्टी रिव्हर्सचा अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमी या फटक्याचा उल्लेख नाना आम्ही करू, लागला तर तीर नाहीतर फकीर असा ठरवणारा हा फटका. लागला तर नक्कीच त्याची वाहवा होते, परंतु हा फटका ज्यावेळी बॅटवरती येत नाही ना चेंडू त्यावेळी नक्कीच फलंदाजाला निराशेला सामना करावा लागतोय. एकंदरीत या पदरी निराशा आली ते रोहितच्या पदरी. एकंदरीत एकेरी धावेवरती त्याला समाधान म्हणायला लागले आणि या एकेरी धावेनं संघाची धावसंख्या 16 धावांच्या टप्प्यावरती 3ऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती हा प्रगतीपथावर. डावखुऱ्याचा प्रेम आता मात्र स्ट्राईक एंडला सज्ज होतोय सामना करेल गंधर्वचा. यावेळी प्रेमनं आडव्या बॅटनं फटका टोलवायचा प्रयत्न केलाय, परंतु अपेक्षित टायमिंग त्याला या फटक्यामध्ये साधता आलं नाही. अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका. केवळ एकेरी धावावरती प्रेमला या ठिकाणी समाधान मानायला लागतंय. एकेरी धावेनं धावफलक बदलला. धावसंख्या बसली 17 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक हरल्यानंतर खरं तर प्रथम फलंदाजी करताना दिसतोय तो जिगर बॉयज संघ खेळताना दिसतोय या क्वालिफायर नंबर 1च्या सामन्यामध्ये रापोस बॉयज संघाविरुद्ध. सतरा धावा धावफलकावरती सज्ज होतोय संघाचा कर्णधार रोहित. पुन्हा एकदा अल्टीपल्टी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. हरेक चेंडूवरती या षटकातल्या रिव्हर्स स्वीपचा फटका खेळावा, गोलंदाजांवरती दडपण आणावं हा प्रयत्न रोहितचा. परंतु या प्रयत्नात चेंडू त्याच्या पायावरती आदळतोय. पंच त्या ठिकाणी घोषणा करतायत हा चेंडू लेग बाईच असल्याचा. लेग बाईची खूण पंचाकडनं येते आणि लेग बाईच्या स्वरूपामधली एक अवांतर धाव जीची नोंद ही संघाच्या खाते आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या येऊन बसली 18वर. एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3ऱ्या षटकाचा खेळ जो की मैदानावरती प्रगतीपथावर. यावेळी लॉफ्टेड फटका फसलाय की काय असं वाटलं, परंतु लॉंग ऑन लॉंग ऑफ या 2 क्षेत्ररक्षकाला भेदत चेंडूनं अगदी लीला पार केली आहे. ती सीमारेषा 6 धावांची खूण पंचांनी केली आहे आणि 6 धावांना धावफलक 24 धावांच्या टप्प्यावरती स्थिरावला आहे. टप्प्यावरती एकंदरीत 3रं षटक जे की मैदानावरती प्रगतीपथावर. यावेळी पुन्हा एकदा प्रेमच्या बॅटमधून फटका निघतो. यावेळी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकांना कमाल केली आहे. बघताना बघता या फटक्याचं रूपांतर त्यानं झेलामध्ये केलंय. एका षटकारानं नटलेली प्रेमची खेळी समाप्त होते. 3रा हादरा जिगर बॉयज संघाला. प्रेम बॅक टू द पॅव्हलियन. विजय.
शुभम गेलाय प्रेमच्या जागेवरती. शुभम आणि रोहित एका बाजूने रोहित टिचून खेळतोय मैदानावरती. त्याला दुसऱ्या बाजूला साथ देण्याची गरज आहे ती बाकीच्या फलंदाजांकडून. यावेळी लोअर फुलटॉस मध्ये चेंडू संधी होती त्या ठिकाणी फलंदाज शुभमकडे, परंतु ही संधी मात्र दबडली गेली. एक फुलटॉस चेंडू होता. सरळ बॅटनं जर खेळला असता तर निश्चितपणे बॅटवरती चेंडू आला असता, परंतु त्या ठिकाणी अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा मोह हा मात्र शुभमला आवरता आला नाही आणि परिणामी बॅट आणि बॉलचा काही संपर्क हा मैदानावरती होताना दिसला नाही. परिणामी 3 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय आणि 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अशी धावसंख्या उभारली आहे. प्रथम फलंदाजी करताना 4थ्या षटकाला अर्थात बॅटिंग चॉईस पॉवर प्लेला या ठिकाणी या मैदानावरती ही सुरुवात होताना दिसेल आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक सुरुवात करेल कृष्णा. तोपर्यंत वळूया पुन्हा एकदा डीजे कडे. एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी डीजे. प्रगती पथावरती पुन्हा एकदा त्या ठिकाणी हलक्या हाताने ठेवला जातोय. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ सुरू आहे. या पॉवर प्लेच्या षटकात मी म्हणेन जास्तीत जास्त धावा जमवायला लागतील. एक आपली धावगती वाढवावी लागेल. एकंदरीत जिगर बॉयज संघाला या सामन्यामध्ये जर चॅलेंजिंग टोटल उभारायचे असेल तर या धावगतीने जर मार्गक्रमण करत गेला ना डाव तर 48-50 पर्यंत धावसंख्या उभारू शकेल. त्याहून अधिकची धावसंख्या उभारली गेली पाहिजे. यावेळी रोहितनं मारलाय फटका विथ अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय मिड ऑफला. धाव घेण्याच्या प्रयत्नात पुढे सरसावला होता परंतु रोहितनं स्पष्ट शब्दात दिलेला नकार. एकंदरीत निर्धाव चेंडू म्हणून चेंडूची झालेली गणना आणि धावफलकावरती धावा स्थिरावल्या त्या 26 धावा एकंदरीत धावफलकावर या 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 26 लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळी रोहितनं फटका खेळलाय. डीप स्कोर लागला. प्रोटेक्शन नाही आहे त्याचा फायदा उठवलाय. एक गुडलँड स्पॉट वरचा चेंडू. शेवटच्या षटकात असे जे चेंडू फेकले तर त्याच्या वरती आडव्या बॅटनं दिलेलं चोख प्रत्युत्तर रोहितच्या बॅटमधून निघालाय. एक MPL षटकार डीजे.
गोलंदाजांकडनं आणि अगदी सहजरित्या या ठिकाणी एका धावेचं रूपांतर हे 2 धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त झालाय. 4 षटकांमध्ये 2 पॉवर प्लेच्या षटकांचा देखील खेळ हा मैदानावरती समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती फक्त 34 धावा एकंदरीत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मी म्हणेन गोलंदाजीचा दर्जेदार कामगिरी एकंदरीत आपण बघतोय रॅपोज बॉयज संघाचे या मैदानावरती. एक षटकार जर वगळला रोहितच्या बॅटमधून, एक षटकार वगळला प्रेमच्या बॅटमधून, तो जर सोडला ना तर त्यानंतर एक ठीकठाक गोलंदाजीची कामगिरी आपल्याला रॅपोज बॉयज संघाच्या गोलंदाजांची या मैदानावरती पाहायला मिळाले. येस, 4 षटक आणि 34 धावा 34. पंचांच्या भूमिकेत आज आपल्याला दिसत आहेत सर राजू रेगे, सर नाना नाईक आणि मिलिंद सातार्डेकर. तिन्ही पंच आणि कौतुक करावं लागेल राजू रेगे सर, नाना नाईक सरांचं. गेले 3 दिवस या तळपत्या उन्हामध्ये ते या स्पर्धेची पंचगिरी करतात. आज त्यांना साथ मिळते ती मिलिंद सातार्डेकर यांचे. कोणतेही गेले 3 दिवस आपण बघतोय मैदानावरती कोणतेही वादविवाद या ठिकाणी न होता ही स्पर्धा एक चांगल्या वातावरणामध्ये, एक निकोप वातावरणामध्ये या ठिकाणी या मैदानावरती संपन्न होत आहेत. धन्यवाद दिले पाहिजेत, या सर्व पंचांचे आभार मानले पाहिजेत, कारण अंपायर्स आर द सोल जजेस ऑफ द मॅच असं ज्यांना म्हटलं जातं. ज्यांचा निर्णय सुप्रीम कोर्टासारखा, ज्याच्यावरती कोणती दात मागणं अशक्य असतं. 5व्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू आकुट टप्प्याचा, शॉर्ट बॉलचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू चाललाय, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार, चौकार. ठीक आहे. प्रयत्न केला हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्याचा, परंतु चेंडू त्याला बीट करत जातोय अगदी सीमापार, चौकार. धावसंख्या येऊन पोहोचली 38 वर. एकंदरीत 5व्या षटकाला मैदानावरती झालेली सुरुवात आहे. 5व्या षटकाच्या मोर्चावरती मुन्ना नावाचा फलंदाज, मुन्ना नावाचा गोलंदाज गोलंदाजच्या मोर्चावर. ज्यानं डायरेक्ट हिट वरती विठ्ठलची गडी बाद केला होता. एक चांगलं क्षेत्ररक्षणाची कामगिरी या ठिकाणी मैदानावरती केली होती. तो मुन्ना हा गोलंदाजीच्या मोर्चावर. डेड बॉलचा इशारा येतोय आणि त्याचप्रमाणे नाना धन्यवाद दिले पाहिजेत साईश आणि त्याची ऑर्गनायझिंग टीम पुरी. गेले 3 दिवस अतिशय सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक सामना अगदी योग्य वेळेमध्ये कसा संपन्न होईल याची काळजी, अगदी सगळ्यांची योग्य काळजी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली जाते. त्याबद्दल साईश तुझ्या सगळ्या सहकार्याचं तुझं देखील मनापासून आम्ही या ठिकाणी आभार मानू इच्छितो. या स्पर्धेदरम्यान एक निर्धाव चेंडूची गणना धावफलकावरती झाली. धावसंख्या 38 वर. 5व्या षटकाला मैदानावरती सुरुवात झाली आहे. रापोज बॉयज संघाकडून गोलंदाज मुन्ना सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा थोडीशी जागा बनवायची, अक्रॉस द लाईन फटका टोलावायचा हा प्रयत्न. एक चौकार ठोकल्यानंतर त्यानंतरचे पुढचे 2 चेंडू एकंदरीत निर्धाव फेकले गेले. एक कमबॅक केलं गेलं गोलंदाजांकडनं. त्या खेचल्या गेलेल्या चौकाराची ही भरपाई एकंदरीत या 2 निर्धाव चेंडूने झाली आहे. 3 चेंडूत फक्त 4 धावा खर्ची घालणारी गोलंदाजी आपण बघतोय मैदानावरती. ती गोलंदाज मुन्नाचे. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा एकंदरीत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सज्ज होतो स्ट्रायकरला शुभम. यावेळी त्रिपावला असता. जसा सामना मैदानात चालू आहे तसा 2 डगआउट मध्ये देखील सामना सुरू आहे. एका डगआउट मधनं सांगितलं होतं की काहीतरी घडेल या मैदानावरती आणि जे सांगितलं होतं
ते मैदानावरती घडलंय आणि एकंदरीत गडी बाद झालाय. शुभम बॅक टू द पॅव्हिलियन, चौथा हादरा बसतोय. धावसंख्या 38. संघाचा संकटमोचक म्हणून ज्याला ओळखलं जातं. काल आपण बघितलं, कालच्या दिवसामध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती 2 खेचलेले षटकार. ज्यावेळी त्याचा संघ अडचणीमध्ये होता त्यावेळी त्या संघाला अडचणीच्या स्थितीमधून बाहेर काढणारा मायसन, एक संकटमोचक खेळी खेळणारा फलंदाज मैदानामध्ये गेलाय. पहिला चेंडू पुलचा फटका, मिड विकेटला चेंडू जाईल तर सीमा पार, षटकार. ठीक आहे. एक या ठिकाणी बॅट हरवलेली आहे. खेमाजी पेडणेकर यांची ती बॅट आहे ती हरवलेली आहे. त्याच्यावरती रोहित असं नाव लिहिलेलं आहे. जर ती कोणाला सापडली असेल तर कृपया या ठिकाणी आणून द्यायची आहे. खेमाजी पेडणेकर यांची रोहित ब्रँड असलेली बॅट या ठिकाणी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली असेल तर कृपया त्या ठिकाणी आणून देण्याची कृपा करावी अशी आपल्याला विनंती आहे. मायसनचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार. पुन्हा एकदा कालच्या सामन्यातल्या कालच्या कामगिरीची पुनरावृत्ती, कालच्या सामन्याचा ऍक्शन रिप्ले एकंदरीत मैदानावरती पाहायला मिळतोय. धावसंख्या एकंदरीत 50 धावांवरती पोहोचले. अर्धशतकी मजल मारली आहे धावसंख्येनं आणि यायला भाग पडलंय. ते आरती आमच्या आरती मॅडम यांना मायसनची खेळी बघण्यासाठी घरातला कार्यक्रम सोडून या ठिकाणी या मैदानावरती आपण मॅच बघायला आला त्याबद्दल खरंच आपलं धन्यवाद द्यायला पाहिजेत. धावसंख्या 50 वरती एकंदरीत येऊन पोहोचली आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अंतिम षटकाचा एकंदरीत खेळ मैदानावरती जो शिल्लक आहे आणि स्ट्राईक एंडला संघाचा कर्णधार रोहित, नॉन स्ट्राईक एंडला संघाचा संकटमोचक मायसन. स्ट्राईक एंडवरती धावसंख्या 50. अंतिम षटकाला सुरुवात. गोलंदाज शांताराम मामल सज्ज होतोय. अंतिम षटक. पहिला चेंडू आडवा बॅटनं फटका टोलवला. चेंडू हवेमध्ये. चेंडू जाईल का षटकाराला? षटकार. डीजे सामने बघितले या स्पर्धेतले ते 5 षटकांचे होते. हा सामना आणि यानंतर होणारे सर्व सामने 6 षटकांचे असणार आहेत. एका षटकानं किती फरक पडतो हे देखील मैदानावरती नक्कीच या ठिकाणी आपल्याला कळेल.
यावेळी फ्लिकचा फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट फटका केला. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. पहिली धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता त्या ठिकाणी 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. धावून काढलेल्या त्या 2 धावा आणि या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या 58 वरती येऊन पोहोचले. एकंदरीत प्रथम फलंदाजी करताना जिगर बॉयज संघ खेळताना दिसतोय रापोस बॉयज संघाविरुद्ध. जिगर बॉयज संघाचा धाव आणि धन्यवाद दिले पाहिजेत मायसन, ज्या ज्यावेळी गेलाय फलंदाजीला आपला मोमेंटम चेंज केलाय. रोहितनं फटका केला मिड विकेटला, अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपला उभा आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का? येस, दुसरी धाव या ठिकाणी होत आहे पूर्ण. खरं तर दुसरी धाव घेण्याचा कोणताही विचार नव्हता रोहितचा, परंतु मायसननं ही धाव रोहितला घ्यायला भाग पडले. रोहितनं आशा सोडल्या होत्या ती धाव पूर्ण करण्याच्या, परंतु फेक तेवढीची अचूक नव्हती आणि त्याचाच परिणाम स्वरूप त्याच्याच मदतीनं रोहितनं या 2 धावा एकंदरीत धावून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्येवर पोहोचली 60 वर. 1 शॉटचा इशारा आलाय, त्यामुळे फक्त एका धावेची नोंद ही संघाच्या धावफलकावरती केली जाईल. 59 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जिगर बॉयज संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना खेळताना दिसतोय रापोस बॉयज संघाविरुद्ध. रोहित सज्ज होतोय मैदानावरती. अकोटा बदल मॅचची एज लागते, आवाज तर आलाय, एज लागले. यष्टीरक्षकाच्या दिशेनं झेल दिलाय. रोहितची एक चांगली खेळी एकंदरीत शेवटच्या षटकात पहिल्या डावातला या ठिकाणी समाप्त झाले. रोहित बॅक टू द पॅव्हलियन. 5वा हातरा संघाला बसतोय, परंतु रोहितला आपल्या संघासाठी जे काम करायचं होतं ते काम केलंय. 59 धावांपर्यंत संघाला मजल मारून दिली आणि त्यात रोहितचा वाटा आहे तो 27 धावांचा आणि त्या 27 धावांमध्ये 1 चौकार 2 षटकारांची खेळी रोहितची समाप्त झाली आहे. 5वा हातरा संघाला बसतोय. धावसंख्या 59. एकंदरीत आपण बघतोय ही मैदानावरती आणि नवीन फलंदाज ताता हा मैदानावरती येतोय. फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे का आणि या एका चेंडूचा सामना करण्यासाठी ताता आलाय. बघूया राहिलेल्या चेंडूवरती षटकार चौकार लगावेल का ताता. संघाची धावसंख्या 60 धावांच्या पार नेईल का बघणं महत्वपूर्ण ठरेल. 59 धावांपर्यंत मजल मारली आहे. मी म्हणेल चॅलेंजिंग टोटल तर उभारली आहे. दुसऱ्या डावात रापोस बॉयज संघाला आता टिचून फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. हा सामना एवढा इझी नाही आहे, सामना सोपा नाही आहे. आपल्याला फलंदाजी देखील करावी लागेल. शेवटचा चेंडू ज्याची गणना ही निर्धाव म्हणून होईल का? येस, निर्धाव म्हणून होईल. फलंदाज बाद दिला जातोय. एकंदरीत 59 वरती धावफलक स्थिरावलाय. 60 धावांची आवश्यकता आहे रापोस बॉयज संघाला येणाऱ्या 6 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी, थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. काय होईल या सामन्याच्या दुसऱ्यामध्ये? रापोस बॉयज संघ येणाऱ्या 6 षटकांच्या खेळामध्ये 60 धावांचा पाठलाग यशस्वी रीतीने करतील का, की दुसऱ्या बाजूने 60 धावांचं रक्षण करणारी सक्षम गोलंदाजी आहे का जिगर बॉयज संघाकडे? काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ असेल थेट अंतिम फेरीत पोहोचणारा या स्पर्धेचा, मांद्रेम प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा पहिला संघ का तो असेल जिगर बॉयज, का तो असेल रापोस बॉयज, सांगण्यासाठी या सामन्याच्या दुसऱ्यामध्ये पुन्हा एकदा विनंती असेल माझे सहयोगी समालोचक येस मॅन फ्रॉम आसोली मिस्टर नाना परब यांना. वेलकम नाना परब सर.
जरासा गरम असा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं औचित्य स्पर्धेची संकल्पना मांद्रेम प्रीमियर लीग 2025 शेवटचा दिवस अंतिम दिवसातील दुपारच्या सत्रात सुरू असलेला एक महत्त्वपूर्ण लढत फर्स्ट क्वालिफायरचा जो संघ सामना जिंकेल तो थेट दिमाखात अंतिम फेरी गाठेल आणि जो संघ पराभूत असेल तो फर्स्ट एलिमिनेटर मध्ये सेकंड क्वालिफायर मध्ये खेळेल। सामन्याला सुरुवात होते। सामना 6 षटकाचा 60 डावांचा पाठलाग, प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी। सलामीर मैदानात पावलं टाकतात एका बाजूने नॉन स्ट्राईकला महेंद्र आणि उंच पुरा असा सडपातळ बांधा खेळाडू शांताराम महमल आल्या मात्र पहिल्या चेंडूवर स्विफ्टचा फटका डीप फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय। चेंडूवर शर्तीचा प्रयत्न करतोय चेंडू थांबवण्यासाठी, परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय तो 4 धावांसाठी। 4 धावांना सुरुवात केली ती शांताराम महमल त्याचबरोबर राम योगेश हे खेळाडू आणि या सामन्यात ज्यानं सुंदर 27 धावांची केली तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो। प्रत्येक खेळाडू आपलं महेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय। नॉन स्ट्राईकला महेंद्र, स्ट्राईकला शांताराम महमल, परंतु या स्पर्धेत आतापर्यंत याचे चेंडू प्रयत्न भरपूर धावा पाहायला मिळाल्या। तो खेळाडू रोहित मांद्रेकर मागे आतापर्यंत 97 धावा ह्या त्याच्या चेंडू प्रयत्न आल्यात। प्रत्येक खेळाडू या स्पर्धेत आपले कलात्मक गुण सादरीकरण करतोय। गोलंदाज सज्ज होतोय तो आमच्या मांजर कक्षेच्या समोरनं शुभम। सिजिटा अल्टीपल्टीचा फटका टोलवायचा होता, चेंडू यष्टिरक्षक रोहितच्या हाती विसावतोय। उरलेली सोपस्कार रोहित पूर्ण करतोय। दुसरा चेंडू निर्धाव झालाय कारण पहिल्या चेंडूवर एक सुंदर स्विफ्टचा बैठक फटका टोलवलाय। बैठक फटका जास्तीत जास्त ज्याच्याकडनं पाहायला मिळालाय तो शांताराम महमल स्ट्राईक एंडला।
स्विझिटचा फटका, क्षेत्ररक्षकाच्या उंचीचा फायदा घेतला या चेंडूनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीला चेंडू पोहोचलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. 4 धावेनं सांघिक धावफलक बदलत झालाय. तो 8 धावा धावफलकावर 60 धावांचा पाठलाग. आणि सलामीवर जे मागील सामन्यात 58 धावांची सलामी दिली होती पहिल्या स्पर्धेत, कारण या स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारी ही प्रथमदर्शनी उमेश तिरोडकर, राम योगेशची नाईवाडा टायटन्स क्रिकेट संघाकडनं. आणि त्यामागोमाग मागील सामन्यात 58 धावांची सलामी ही पाहायला मिळाली होती, ती महेंद्र आणि फलंदाजा शांताराम महमल या खेळाडूकडनं. याही चेंडूवर अल्टीपल्टी स्विझिटचा फटका टोलवायचा होता. हे स्विझिटचे फटके काहीसे आपल्याला एका बाजूने धावा मिळवून देतात, दुसऱ्या बाजूनं गडी बाद जात आहेत. कारण मागील सामन्यात राम योगेश असाच एक फटका खेळत असताना राम योगेश माघारी परतला होता. गोलंदाज सज्ज झालाय तो आमच्या मान्यवर कक्षेच्या समोरनं शुभम. पहिल्या 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूच्या समाप्ती 21 धावफलक, 9 धावा धावफलकावर. 6 षटकाचा सामना आहे. 9 धावा धावफलकावर 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. रोहित संघाचं कर्णधार पद भूषवतोय. सेक्टर्स आपल्याला पाहायला मिळते. शॉट, बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेगला आणि मिड विकेटला खेळाडू आणखी एक पाहायला मिळतोय, तो सीमारेषेच्या जवळ. 9 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये, उर्वरितचे 2 खेळाडू सीमारेषेजवळ. आखूड टप्प्याचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडीशी जागा बनवली होती फटक्यासाठी, परंतु चेंडू थोडासा गती परिवर्तन चेंडू होता. गुल्डे स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर चेंडूनं थोडीशी उंची घेतली आहे. चेंडू यष्टिरक्षक रोहित मांजरेकर चेंडूवर ताबा मिळवतोय. परतीची फेक झाली गोलंदाजापर्यंत. चेंडूची गणना आमच्या यशस्वी गुणलेखिका मिस त्रिवेणी सावंत मॅडम यांच्या हस्ते निर्धावशी होते. सेन्सिबल क्रिकेट, संयम, प्रेम येतोय स्क्रीनवर. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक होत आहे. प्रेमनं चेंडू थांबवलाय. वारंवारचे 2 चेंडू हे निर्धाव फेकले गोलंदाजा शुभमनं आणि सांघिक धावफलक स्थिरावला गेलाय तो केवळ 9 धावा धावफलकावर. 1 षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्ती 9 धावा. 60 धावांचा पल्ला गाठायचा आहे. प्रथम दर्शनी पहिल्या पॉवर प्ले षटकाची सांगत 21 बिनबाद 9 धावा धावफलकावर. डीसी अधुमाई गोलंदाज रोहित मांजरेकर सज्ज होतोय. दोन्ही यांकडनं गोलंदाजी बदल होतोय, कारण एका बाजूने फिरकीचा महान गोलंदाज मांजरे परिसरातील एक गुणवान खेळाडू ज्याच्याकडे क्षमता आहे, समोरच्या संघाला कर्दणका ठरणारी गोलंदाजी अपेक्षित आहे. स्ट्राईक एंडला अनुभवी खेळाडू, संघाचा आधारस्तंभ, ज्या माध्यमातून वारंवार फटके पाहायला मिळत आहेत, तो शांताराम महमल. चेंडूला जागा बर्डी बॅक्सचा कव्हरला चेंडू नाजाकत भरा फटका येतो. डोळ्यांचं पाळणं फेडणारा फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय तो 4 धावासाठी. पर्यंत मजल मारतोय. ज्या खेळाडूचं कौतुक करत होतो, ज्याच्या चेंडू प्रयत्न वारंवार धावा निघाल्या या स्पर्धेत, त्या फटक्यानं मात्र सुंदर फटका निघालाय, ज्याच्या प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनात ज्यानं जागा निर्माण केले, तो खेळाडू शांताराम महमल. अपेक्षा असेल ज्या स्पर्धेत ज्यानं स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक केले, क्षेत्ररक्षणात रक्षक सापा रचला या खेळाडूसाठी. स्विझिटचा फटका डोलवायचा होता, फटका फसलाय मैदानावर. चेंडू हा शरीरावर आदळतोय. एसटी बागे पाहतोय तो विठ्ठल एक अनुभवी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. रोहितनं सर्वांना सांगितलं मैदानावर प्रत्येक खेळाडू 100% योगदान द्यायचं आहे. आपल्यासाठी महत्वपूर्ण सामना, जो संघ सामना जिंकेल तो थेट अंतिम फेरीत दाखल होईल.
लो फुलटॉस भटक फटका अक्षरशः मैदानावर झोपून फटका टोलवलाय. कृष्णा सातपुतेच्या स्टाईल मध्ये चेंडूला फरार केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. पंच माहिती पोहोचवतील षटकार की चौकार, दोन्ही पंच प्रतीक्षेत आणि त्यानंतर पंचांचा इशारा पोहोचलाय तो सर मिलिंद सातार्डेकर यांचा चौकाराचा. चौकाराच्या सहाय्याने सांघिक धावफलक 17 धावा धावफलकावर अक्षरशः मैदानावर झोपून फटका डोलवलाय. कृष्णा सातपुतेच्या स्टाईल मध्ये चेंडूला पोहोचवलाय तो चौकाराला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुंदर फटकेबाजी केली या खेळाडूनं. सुसेटचा फटका, काहीतरी वेगळं क्रिकेटमध्ये करायचं मित्र, आपल्या स्टाईल मध्ये खेळायचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू विठ्ठलच्या हाती विसवतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. एक तेरी तो एक मेरी या रणनीतीनं गोलंदाजी केली आहे ती रोहित मांजरेकर या गोलंदाजानं. 7 ते 8 पावलांचं पंचांच्या डाव्यापासूनच सज्ज होतोय. आकुट टप्प्याचा चेंडू, खराब चेंडू, दिशा दिली आहे चेंडूला. चेंडू डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीला उडवलाय. चेंडू फरार झालाय तो सीमारेषेच्या पलीकडे. MPL ला 6 रन केले. शांताराम मळमलनं शांतारामनं आपलं कामगिरी केली आहे परंतु शांतारामला वाटलं तर कुठेतरी आपणच चूक झाली मैदानावर. एसटीच्या स्वरूपात शांताराम महमल माघारी परतलाय. क्रिकेट रसिकांची तौबा गर्दी मैदानावर झाली आहे कारण आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि या अंतिम दिवशी कुठचा संघ या चमचमत्या सुवर्ण ट्रॉफीवर सुवर्ण अक्षरानं नाव कोरेल. कारण या स्पर्धेत 10 संघ उतरले होते. प्रत्येक संघ हा स्वप्न घेऊन उतरला की या लीग मध्ये आम्ही क्रिकेट स्पर्धेत आमचा जागतिक दर्जा सिद्ध करणार. परंतु काहीसा खेळ, नशिबाची साथ आणि नशिबाच्या लक फॅक्टरने काहीसे खेळाडू या संघ हे वरचढ ठरलेत. सामन्यात गोलंदाजीत बदल झालाय. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते आमच्या स्क्रीनवर मांडोर कक्षेच्या समोरनं ज्याच्याकडे क्षमता आहे गोलंदाजी अचूक टप्प्याचा भेदक मारा अपेक्षित असेल तो गोलंदाज चेतन सज्ज. बॅटर बॉलर शुभम सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं महत्वपूर्ण 3रं षटक हाताळण्यासाठी अजून बॅटिंग चॉईस पॉवर प्ले येणं बाकी असेल. रोहित शर्तीचा प्रयत्न गुरुसर मैदानावर करतोय परंतु समोरच्या संघाकडे तेवढीच फलंदाजी आहे. खास करून डाव्या हाताचा खेळाडू महेंद्र सातत्यपूर्ण क्रिकेट काय असतंय हे दाखवलंय मैदानात. चेंडूला फक्त दिशा द्यायची होती. चेंडू यायचा प्रयत्न परंतु चेंडू आल्यानंतर बॅटवर चेंडूला दिशा द्यायची होती. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पसंत करतोय गोलंदाजचा शुभम. पहिला चेंडू निर्धाव गणलाय गुणतालिकेत. गुणलेखिका त्रिवेणी सावंत मॅडम यांच्या हस्ते आणि तो गुणलेखिका म्हटले खरोखर सुंदर कामगिरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतायत. आमच्यासाठी योग्य तो मार्गदर्शन. प्रत्येक चेंडूवर किती धावा निघाल्यात, फलंदाजानं किती धावा काढल्यात याचं निश्चितच माहिती ही आमच्यासाठी पोहोचवल्या जात आहेत. फुलटॉस चेंडू डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षकाची थोडीशी दूरवरनं चेंडू पोहोचतोय. मात्र डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीला चेंडू थांबवला जातोय. क्षेत्ररक्षकाकडनं परतीची फेक होईपर्यंत महेंद्रच्या खाती 2 धावा. महेंद्र स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय 2 धावानं. सांघिक धावफलक परावर्तित झालाय तो 25 धावा. पाऊस शतक हे धावफलकावर लागतंय. 60 धावांचा पल्ला गाठायचा आहे सामना जिंकण्यासाठी. जो संघ सामना जिंकेल तो थेट दिमाखात अंतिम फेरी गाठेल.
सिजीचा प्रयत्न, परंतु ऐनवेळी मात्र रोहितकडनं चूक. बाईटच्या स्वरूपात मिळालेल्या धावा या महत्वपूर्ण ठरत आहेत. जर या ठिकाणी सेक्टस हा खेळाडू असला तर या धावा वाचवल्या असत्या, कारण कालच्या दिवशी अशाच धाव त्याने वाचवल्या होत्या. तो सेक्टस आपल्याला पाहायला मिळतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बाउंड्रीच्या दिशेनं सेक्टस शॉट मिड विकेट बाउंड्रीला प्रेम लॉंग ऑनला खेळाडू. 31 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अनुभवी खेळाडू, परंतु 20 चेंडू 31 धावा. पुढील सामन्याची नाणेफेक शेवटचा पुकार दोन्ही संघासाठी. शेवटचा कॉल येतोय. यंग बॉयज विपक्ष नाईगोडा टायटन्स दोन्ही संघ कर्णधार. नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षीशी संपर्क साधावा. शेवटचा कॉल शेवटचा पुकार आपल्यासाठी येतोय. शुभम सज्ज होत आहेत. आकुट टप्प्याचा चेंडू शफल होऊन फटका टोलवायचा होता. जसा चेंडू निर्धाव होत आहेत तसा सामन्यात वरचष्मा गाजवतोय की काय समोरचा तेवढाच संघ आहे. कारण जिगर बॉयज संघाच्या नावातच जिगर आहे, जिद्द आहे आणि या जिद्दीने लढणारा हा संघ. परंतु समोरच्या संघाकडे तेवढीच भेदक गोलंदाजी, भेदक फटकेबाजी. राम योगेश नाईगवेडा टायटन्स क्रिकेट संघ कर्णधार पोहोचलाय. समोरचा यंग बॉयज क्रिकेट संघ कर्णधार येणं अपेक्षित आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंजाब टू हरियाणा अशा चेंडूची गणना आमच्या गुणतालिकेत झाले. सांघिक धावफलक वधारलाय तो 30 धावा धावफलकावर. अजूनही 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 19 चेंडू 30 धावा. 1 ते 2 मोठे फटके अपेक्षित आहे मैदानावर. कारण शांताराम महमल माघारी परतल्यानंतर समोरच्या संघानं या मैदानावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. आकुट टप्प्याचा चेंडू शॉटबॉलचा फटका वाईड स्क्वेअर लागला. चेंडूला फरार केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावासाठी. 4 धावांना सांघिक धावफलक 34 धावा. 34 रन स्कोरबोर्ड पर. 34 धावा एका गडीच्या मोबदल्यात. आता मात्र सामन्यात 18 चेंडू 26 धावा हे सामन्याचं समीकरण. 18 चेंडू 26 धावा. बॅटिंग 40 पॉवर प्ले चौथ्या षटकात येईल. काय घडेल या मैदानावर सामन्यात निश्चितच कठीण, परंतु फर्स्ट एलिमिनेटरचा सामना असेल. यंग बॉयज क्रिकेट संघ समोरच्या संघाचा कर्णधार राम योगेश इथं पोहोचलाय. राम योगेश सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. समोरच्या संघाला विनंती असेल की तोडी देण्याची कृपा करावी. चौथं षटक त्रिवेणी मी म्हणेन कुठेतरी चौथ्या षटकात कुठचा गोलंदाज येईल, कारण खास करून चांगले दर्जेदार गोलंदाजी आहे या संघाकडे. मांद्रेम संघाकडनं ज्याच्याकडनं भरपूर भरगच्च कामगिरी पाहायला मिळाली. खास करून विठ्ठलवर विश्वास ठेवेल की काय संघाचा कर्णधार रोहित. काय घडेल मैदानावर चौथ्या षटकासाठी कुठचा गोलंदाज. विठ्ठल आहे, ताता आहे, परंतु खास करून तातावर विश्वास ठेवलाय की काय. प्रेम असेल, परंतु त्रिमूर्ती असतानाही विठ्ठलवर विश्वास न ठेवता मला वाटतं तातावर विश्वास ठेवलाय रोहितनं. कारण ताताकडे अनुभव आहे. चौथं षटक ज्याच्याकडनं अपेक्षा असेल, धावांना रोधक लावणारी गोलंदाजी तुमच्याकडनं अपेक्षित आहे. 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 26 धावा. समोरचे संघ या ठिकाणी यंग बॉयज क्रिकेट संघ कर्णधार राहुल इथं पोहोचलाय. दोन्ही संघ साईश यांच्या शुभ असते फर्स्ट एलिव्हेटरच्या सामन्याची नाणेफेक केली जाते. सामना 6 षटकाचा, 2 षटक पॉवर प्ले ही नियमावली त्यांना सांगता येतं आमचे ऑर्गनायझर्स. टॉस केला जातो समोरच्या ते दोन्ही संघ कर्णधार राम योगेश आणि राहुल. टॉसचा विन झालाय. टॉस विन कोण होत आहे? राम टॉस विन टप्प्याचा चेंडू शॉटबॉलचा फटका मिड विकेटला. चेंडू फरार झालाय तो सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावासाठी षटकार मिळालाय.
चेतनच्या चेंडू प्रयत्न षटकार आणि सांघिक धावफलक वधारलाय तो 40वा धावफलकावर. 20 धावांची गरज अजूनही. फर्स्ट एलिमिनेटरचा सामना असेल. नाणेफेक विन झालाय. नाईगवाडा टायटन क्रिकेट संघ राम योगेश नाणेफेक जिंकतोय आणि सुदैवानं मैदानावर फलंदाजी स्वीकारले. 20 धावांची अजूनही गरज. सामना जिंकण्यासाठी ज्या तातावर विश्वास ठेवला रोहितनं, त्या रोहितवर हल्ला बॉल केलाय मैदानावर चेतन या फलंदाजानं. आकोट टप्प्याचा चेंडू याही मात्र शॉर्टम पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षकाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं परतीची फेक रोहित कडनं होते. तोपर्यंत मात्र एक धाव. एकेरी धावेनं सांघिक धावफलक 41 धावा धावफलकावर. अजूनही 19 धावांची गरज आहे. उर्वरितचे 16 चेंडू मैदानावर बाकी असतील. 16 चेंडू 19 धावा सामन्याचं समीकरण. काय मैदानात कामगिरी केली, कारण या स्पर्धेत ज्यानं आतापर्यंत सलगचे 3 चौकार हा इतिहास केला या मांद्रेम प्रीमियर लीग मध्ये, तो चेतननं एक षटकार डोलवलाय. नॉन स्ट्राईकला चेतन आणि स्ट्राईकवर येतोय महेंद्र, जो आतापर्यंत सुंदर फटकेबाजी करतोय. संघाचा शिलेदार. बैठक फटका टोलवायचा होता. चेंडू हा पॅडला स्पर्श केलाय. चेंडूवर ताबा मिळवतोय तो यष्टीरक्षक रोहित. त्यानंतर एक धाव मिळाली जाते. पैच्या स्वरूपात मिळालेली एक धाव. एकेरी धावेनं 42 धावा धावफलकावर. आता मात्र 18 धावांची गरज असेल ती सामना जिंकण्यासाठी. उर्वरितचे 15 चेंडू बाकी आहेत. 15 चेंडू 18 धावा सामन्याचं समीकरण. जसा मैदानात सामना रंगला जातोय, कारण जसे चेंडू कमी होतील तसे सामन्यात रंगत वाढेल मैदानावर. फुलटॉसचा चेंडू फरार झालाय लॉंग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मात्र पंचांचा इशारा पोहोचलाय तो नो बॉलचा. पंचांचा इशारा पोहोचलाय तो नो बॉलचा. पंच सर स्क्वेअर लेग पंच राजू रेगे आणि तिसऱ्या पंचांनी खेळाडूंसाठी रिव्ह्यू नसेल, जर पंचांना डाऊट असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पंच जर डाऊट असेल तर पंचांना रिव्ह्यू घेऊ शकतात असा ऑर्गनायझर आयोजन समितीचा निर्णय. कारण पंचांनी तिसऱ्या टीव्ही पंचांकडे मागणी केली आहे. अंपायर पंचांना जर डाऊट असेल तरच पंच तिसऱ्या पंचांकडे मागणी करू शकतात. तिसऱ्या पंचांकडे टीव्ही पंच नो बॉलचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचाने यासाठीच मागणी केली होती मित्रांनो, कारण तिसरे पंच आपल्यासाठीच असतात. कारण पंचांचा निर्णय हा नो बॉलचा आलाय आणि नो बॉलच्या या चेंडूवर प्री हिटची सुवर्ण संधी असेल आणि धावफलक स्थिरावलाय तो 45 धावा धावफलकावर. 45 धावा धावफलकावर 15 धावांची अजूनही गरज. ज्या खेळाडूवर त्रिवेणी मी म्हणेन कुठेतरी विश्वास ठेवला तातावर, त्या तातानं कुठेतरी गोलंदाजी खराब झाली. प्री हिटचा चेंडू असेल फलंदाजा चेतनसाठी. बॉल किती उर्वरितचे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. उर्वरितचे 3 चेंडू बाकी आहेत. प्री हिटचा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडू ऑन साइडला. चेंडू क्षेत्ररक्षकाला सुजल आलाय स्क्रीनवर. सुजल कडनं चूक होते आणि त्यानंतर मात्र 2 धावा निघाले जात आहेत. सुजलची परतीची फेक 2 धावा. आता मात्र सामन्याचं समीकरण काहीसं बदललंय. 13 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मला वाटतं रोहितचा काहीसा निर्णय चुकला मैदानावर. विठ्ठलला चौथ्या षटकासाठी अपेक्षा होती, परंतु विठ्ठलला न घेता हा चेंडू ताताच्या हाती सुपूर्द केला. खोलवर पद्धतीचा चेंडू उडवला मिस्ट डीप काऊ कॉर्नरला. चेंडू फरार झालाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावासाठी. 4 धावांना सांघिक धावफलक 51 धावा धावफलकावर. आता मात्र केवळ 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. भरपूर क्रिकेट रसिकांची तौबा गर्दी. रापोस बॉयज क्रिकेट संघ निश्चितच या मैदानावर आपली छाप सोडेल की काय. प्रथम दर्शनी या स्पर्धेत उतरलाय चढवर, परंतु आपल्या या संघात विजय संपादन करत अंतिम फेरी गाठेल की काय. गोलंदाज सज्ज आलाय. स्ट्राईक गेला फलंदाज चेतन.
याही चेंडूवर मात्र देखणा फटका आला डीप मिड विकेटला. चेंडू फरार सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावासाठी 4 धावांना त्रिवेणी 55 धावा धावफलकावर झाल्यात. आणि या षटकाचा विचार केला तर तातानं किती धावा खर्च केल्या. खराब गोलंदाजी मी म्हणेन कुठेतरी खराब गोलंदाजी झाली मैदानावर. धावफलक 55 धावा 21 धावा खर्च केलाय आणि त्यामुळे सामन्याला कलाटणी मिळाली. गुरुसर चौथ्या षटकात विठ्ठल होता गोलंदाजीसाठी, परंतु विठ्ठलवर विश्वास न ठेवता या रोहितनं गोलंदाजीसाठी ताताला आणलाय. 12 चेंडू 5 धावा सामन्याचं समीकरण. 12 चेंडू 5 धावा 12 चेंडू 5 धावा. स्पर्धेतील चौकारांची विकेट हॅट्रिक ज्याने केली होती तो फलंदाज चेतन. आतापर्यंत मैदानावर वादळ घोंगावलं जातं. या वादळाला कुठचा गोलंदाज शमवलं जाईल, परंतु याहीपेक्षा आता केवळ 5 धावांची गरज रापोस बॉयज क्रिकेट संघाला. रापोस बॉयज क्रिकेट संघासाठी 5 धावांची गरज. 60 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि त्यानंतर गोलंदाजीत बदल झालाय. त्रिवेणी गोलंदाज झालाय. वेळ निघून गेले मित्रांनो आता, कारण विठ्ठलला येणं अपेक्षित होते. चौथ्या षटकासाठी बॅटिंग चॉईस पॉवर प्ले होता. त्या पॉवर प्ले मध्ये तुझ्याकडनं अपेक्षा होती रोहित, आणि 5व्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय तो विठ्ठल. विठ्ठल कोरगावकर सज्ज होतोय. पहिला चेंडू, त्यानंतर मात्र पंचाचा इशारा नसेल. 1 धाव मिळाले संघासाठी. 56 धावा धावफलकावर. 11 चेंडू 4 धावा सामन्याचं समीकरण. सामन्यात पूर्णतः वरचष्मा गाजवलाय रापोस बॉयज क्रिकेट संघानं. प्रत्येक खेळाडूनं आपली कामगिरी सुंदर 100% योगदान दिलंय या स्पर्धेसाठी. रापोस बॉयज क्रिकेट संघ, कृष्णा, त्याचबरोबर शांताराम, महमल, महेंद्र, चेतन हे काहीसे स्टार खेळाडू. चेंडू थोडासा दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा. गुल्ले स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर वेगानं रोहितच्या हाती विसावलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावल्यानंतर चेंडूची गणना गुणतालिकेत निर्धाव होते. रोहितचे अजूनही 10 चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. सुंदर चेंडू, सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव मिळाली तर ताता येतो स्क्रीनवर. तातानं केलेली फेक आणि प्रेमनं चेंडू कॅरिबियन स्टाईल मध्ये अडवलाय, परंतु त्यानंतर आता या चेंडूवर किती धावा निघतायत? 3 धावा निघाल्या त्या चेंडूवर. 3 धावांना सामन्यात औपचारिकता बाकी असेल. 1 धावाची गरज सामना जिंकण्यासाठी. जल्लोष मैदानावर पाहायला मिळेल तो रापोस बॉयज क्रिकेट संघाचा, कारण काय झालंय मैदानावर. चौथ्या षटकात गेम ऑन होता तो रापोस बॉयज क्रिकेट संघासाठी, आणि गेम ऑन कोणी केलाय तर स्टार खेळाडू चेतन. मैदानावर वादळ कोणी घोंगावलंय? मैदानावर वादळ. स्वीपचा फटका, चौकार आलाय. चौकारानं मात्र दिमाखात अंतिम फेरी गाठली जाते आणि अंतिम फेरी गाठणारा पहिला संघ ठरतोय तो रापोस बॉयज क्रिकेट संघ मांजरेम. स्पर्धेत 10 संघ आणि 10 संघात आतापर्यंत विजयानंच मात्र आपली कामगिरी ही चोख बजावले ते रापोस बॉयज क्रिकेट संघानं. विजयाचा जल्लोष रापोस बॉयज क्रिकेट संघाचा दिसतोय. हा जल्लोष मला वाटतं भरपूर केला आहे रापोस बॉयज क्रिकेट संघानं. थेट दिमाखात अंतिम फेरी गाठले. समोरच्या संघाला त्रिवेणी मिमाणन कुठेतरी एक संधी आहे, परंतु जी रोहितनं गुरुसर चौथ्या षटकात विठ्ठलला येणं अपेक्षित होतं, कारण एक चांगला दर्जेदार गोलंदाज होता. तातावर विश्वास ठेवला आणि त्याच षटकात विठ्ठलनं 17 धावा तातानं खर्च केल्या, 21 धावा खर्च केल्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल? जो हिरो ऐनवेळी ज्यानं फटकेबाजी केली पॉवर प्लेच्या षटकात, तो पॉवर प्लेच्या षटकात सुरुवात सुंदर केली होती शांताराम महमलनं. शांताराम महमल 22 धावांचं योगदान, 23 धावांचं योगदान, 11 धावांचं योगदान देतोय तो महेंद्र. शांताराम 2 षटक, 15 धावा, 1 गडी टिपलाय, 23 धावांचं योगदान, 60 धावांच्या ज्याच्यात महत्वपूर्ण वाटा त्यानं उचललाय. सुरुवात सुंदर केली होती आणि त्यानंतर चेतनचा एक स्पेल 9 धावांचा,
एक गडी टिपलाय आणि ऐन मोक्याच्या क्षणी बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटकात